मित्र आणि मैत्रिणी नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. ऐश्वर्या लताला म्हणते, अरे लताबाई, तुमची बस होती ना, तुम्ही गेला नाहीत अजून, जा. तोपर्यंत मी पोलिसांना फोन करते आणि त्यांना सांगते की लता कारखानीस नावाची बाई आमच्या घरात घुसली, तिने आमच्याकडून 1,00,000 रुपये घेतले आणि ती फरार झाली. त्यावर लता म्हणते, हे काय बोलतेस तू? मी असं काही केलेलं नाहीये. ते 1,00,000 रुपये तूच मला दिलेस. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हे मला माहितीये, तुम्हाला माहितीये, सारंगला माहितीये, आजीला माहितीये, हे पोलिसांना कुठं माहितीये? ऐश्वर्या पुढे म्हणते, आम्ही कंगाल आहोत हे घरच्यांना माहितीये, त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रश्न देण्याचा प्रश्नच येत नाही. आणि यावरती लता एकटक तिच्याकडे पाहते. राहिला प्रश्न आमच्यावर संशय घेण्याचा, तेही शक्य नाही, कारण आम्हीच तुम्हाला घराबाहेर काढायला सांगतोय. आणि त्यावर सारंग म्हणतो, आम्ही तुमची साथ देतो, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. हे बघा लताबाई, आम्ही तर सुटू, पण तुम्ही कायमचे अडकाल. ऐश्वर्या सारंगला विचारते, सारंग किती वाजले? उगाचच ह्यांची बस सुटायला नको, त्यांना उशीर होईल ना. आणि लताला म्हणते, जा, हॅपी जर्नी, बाय बाय. आणि सारंग पण म्हणतो बाय. त्यावर लता म्हणते, ऐश्वर्या, हे बरोबर नाही बरं का. आणि ऐश्वर्या म्हणते, लढाई अर्ध्यात सोडून जाणं हे बरोबर आहे? ऐश्वर्या सारंगला म्हणते, बॅग घ्या सारंग आणि चला म्हणते. आणि त्यावर लता म्हणते, अगं पण DNA टेस्टचं काय? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी बघते, तुम्ही नका काळजी करू. लता पुढे म्हणते, अगं माझं सामान पण नव्हतं, मी पण नव्हतं, आतापर्यंत सगळे शोधाशोध झाली असेल, सगळे विचारतील, जानकीसुद्धा विचारेल कुठे होतात म्हणून, मग काय सांगू? आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकी सगळ्यांना चहा देते आणि म्हणते, आता काय बोलायचा प्रश्नच येत नाही, ती बाई खोटारडी. मी म्हणत होते ना, DNA टेस्टचा प्रश्न आला तेव्हा कशी घाबरून पळून गेली. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो ना. ऋषिकेश सुमित्रा आईला म्हणतो, आई आता तू खुश आहेस ना? अगं ते DNA टेस्टचं मी मुद्दामच बोललो होतो, मला काय ते खरं खोटं करायचंच होतं, नाहीतर ती बाई पार्वती आई आहे की नाहीये हा वादच मिटला नसता. नाना म्हणतात, बरं केलेस रे ऋषिकेश. आणि सुमित्रा आईला म्हणतात, सुमित्रा आता तरी शांत झालीस ना? आता ती बाई घरात नाहीये. आता सुरुवातीला मलाही वाटलंच होतं, कारण तिनं जे काही पुरावे दिले ना त्याच्यावरून वाटलंच होतं तसं मला ती पार्वती असेल. DNA टेस्टची गोष्ट निघाली आणि त्या बाईने आपला गाशा गुंडाळला आणि यावरूनच कळतंय की ती बाई खोटारडी होती, खरी पार्वती नव्हतीच. आणि बाहेरून तिचा आवाज येतो, कोण पार्वती नाहीये? आणि सगळेजण त्या दिशेने पाहतात. नाना तिला पाहून म्हणतात, तुम्ही? आणि त्यावर लता म्हणते, हो मीच. आणखी कोणी आलंय का स्वतःला पार्वती म्हणून घेणारं? आणि ती नानाला म्हणते, अहो मला न पहाटे एक स्वप्न पडलं, आमची DNA टेस्ट एकदम बरोबर झाली आणि ऋषिकेश माझा मुलगा आहे हे सिद्ध झालं. पहाटेची स्वप्न खरी होतात ना हो, म्हणून मी देवळात जाऊन आले. लता नाना समोर जाते आणि म्हणते, नानासाहेब घ्या, प्रसाद घ्या. आणि नाना मागे हात करतात. त्यावर लता म्हणते, अहो भरवत नाहीये, नाहीतर इथे लाया कडकडायच्या. नानांना प्रसाद देऊन सुमित्रा आई पुढे जाते आणि म्हणते, सुमित्रा घे, प्रसाद घे. आणि आई तिकडे तोंड करतात. त्यावर ते म्हणते, अगं पहाटेची स्वप्न खरी होतात. आता सगळ्यांना कळणार की मीच खरी पार्वती आहे, ऋषिकेशची आई. आणि सगळेजण तिच्या तोंडाकडे पाहतात. आणि देवाला म्हणते, परमेश्वरा तुला सगळ्या जगाची काळजी रे बाबा. आणि सुमित्राला म्हणते, घे, प्रसाद घे. सुमित्रा आई काही न बोलता तिथून निघून जातात. आणि मग ऋषिकेशला देते. ऋषिकेश घेतो आणि परत ती जानकीकडे जाते आणि जानकी पण घेत नाही, तिला भरवायला जाते. तो जानकी हात करते आणि हातातला प्रसाद घेते, म्हणते, घे ग सुनबाई घे. आणि ती म्हणते, चला मी पण माझं तोंड गोड करते, असं म्हणते आणि तोंडामध्ये प्रसाद टाकते. जानकी मनात म्हणते, ही बाई परत कस काय आली? हिचं सामान सुद्धा नव्हतं, ही बाई खरंच देवळात गेली होती का वेगळं काही प्रकरण आहे? आणि ऋषिकेश पण मनात म्हणतो, मी जानकीवर विश्वास ठेवून हे सगळं करतोय खरं, पण उद्या जर DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली तर काय? ही DNA टेस्ट म्हणजे माझ्या आणि जानकीच्या विश्वासाची परीक्षा आहे. ऐश्वर्याच्या रूममध्ये ऐश्वर्या चक्रा घालत असते आणि सारंग देवाला म्हणतो, देवा वाचलो रे बाबा. आणि तिला हाका मारतो, ऐश्वर्या, अहो ऐका ना ऐश्वर्या. आणि ती वैतागून म्हणते, काय? सारंग म्हणतो, आपलं नशीब चांगलं होतं म्हणून ती बाई आपल्याला गावली आणि त्या बाईला आपण घरी घेऊन आलो, पण आता पुढचं काय? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आता पुढचं काय सारंग? आणि त्यावर सारंग म्हणतो, आता DNA टेस्ट, त्याचं काय करायचं? सारंग म्हणतो, बाकी फेरफार तुम्ही सगळे व्यवस्थित करता, पण हे DNA टेस्ट कशी मॅच करणार आहात ऐश्वर्या? ऐश्वर्या म्हणते, सारंग माझ्याकडे एक आयडिया आहे. आणि त्यावर सारंग म्हणतो, आयडिया? कसली आयडिया? अहो हे DNA टेस्ट आहे, हे प्रकरण गंभीर आहे. सारंग म्हणतो, ही केस आहे ना, ही केस खूप गंभीर आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ही केसच आपलं काम कठीण करणार आहे असं वाटतंय ना? तसं नाहीये, हे सोपं होणार आहे आपल्याला केसमुळे. आणि सारंग म्हणतो, केस? कसली केस? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, केस. आणि त्याची केस ओढते आणि म्हणते, हे केस. सारंग म्हणतो, केस? हे केस? अच्छा, त्याचं काय? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आपण पार्वतीच्या ऐवजी ओवीचे केस द्यायचे सॅम्पल म्हणून. आणि सारंग म्हणतो, ओवीचे केस सॅम्पल म्हणून? आणि ऐश्वर्या म्हणते, हां.
सारंग म्हणतो तुम्ही काय म्हणताय मला समजत नाही. आणि ऐश्वर्या म्हणते आता तुम्हाला कसं समजावू. आणि म्हणते ओवी ऋषिकेशची मुलगी आहे, सेम ब्लड, म्हणून आपण पार्वतीच्या ऐवजी ओवीचे केस द्यायचे सॅम्पल म्हणून, मग हे DNA टेस्ट मॅच होतील. आणि सारंग म्हणतो खुश होतो आणि म्हणतो वा वा, होणार होणार नक्की होणार. काय आयडिया काढली आहे तुम्ही ऐश्वर्या, खरंच. सारंग ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणतो तुमची पण केस काय वेगळीच आहे, काय डोक्यात येतं तुमच्या काही पत्ता नाही. पण हे जर वर्क झालं ना तर हे DNA मॅच होणार म्हणजे होणार. ऐश्वर्या म्हणते ही आयडिया वर्क होण्यासाठी ना आपल्याला ओवीचे केस लागतील सॅम्पल म्हणून, DNA ला द्यायचेत ना. आणि त्यावर सारंग जरा बारीक आवाजात म्हणतो हो हो हो, ओवीचे केस लागतील नाही का सॅम्पल म्हणून. आणि ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे काय करायचं ते. ऐश्वर्या म्हणते चला. आणि सारंग म्हणतो हो हो चला ना चला. आणि ऐश्वर्या पुढे जाते आणि हा मागून जातो. इकडे ऋषिकेशच्या रूममध्ये जानकी म्हणते मला तर कळतच नाही हे सगळं काय होतंय ते. ती बाई सकाळी खरंच घर सोडून गेली होती आणि ओवी पाठीमागे खेळत असते. आणि ऋषिकेश म्हणतो हो गेली होती पण वापस आली ना, आणि आता टेस्ट करायला सुद्धा तयार आहे. जानकी म्हणते नाही ऋषिकेश, काहीतरी गडबड आहे. ऋषिकेश म्हणतो नाही जानकी, आता टेन्शन घेऊन काय उपयोग नाहीये. आता DNA टेस्ट करतोय ना आपण, ते एकदा आले ना मग सगळं बरोबर होईल. ओवी ऋषिकेशला म्हणते बाबा DNA म्हणजे काय. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो इकडे ये. काय ग एवढं कान देऊन आमचं बोलणं काय ऐकतेस तू, अभ्यास नाहीये तुला. आणि त्यावर ओवी म्हणते आहे, पण DNA टेस्ट म्हणजे काय ते सांगा ना. ऋषिकेश म्हणतो तू लहान आहेस, तुला कळणार नाही. बरं तुझा तो ग्राफचा होमवर्क झाला का. आणि त्यावर ओवी म्हणते नाही. ओवी म्हणते त्यासाठी मला तुम्हा दोघांची हेल्प लागणार आहे. आणि ऋषिकेश म्हणतो कसली. आणि ओवी म्हणते आई बाबांच्या लहानपणीच्या फोटोंचा कोलाज बनायला सांगितलाय. ऋषिकेश म्हणतो हो ना, मग कर ना कोलाज. आणि त्यावर ओवी म्हणते पण त्यासाठी मला तुमच्या दोघांचे लहानपणीचे फोटो हवेत. ॲक्च्युली मला तुमचे नको आहेत, तुमचे आहेत माझ्याकडे, मला आईचे हवेत. ओवी जानकीला म्हणते आई तुझा लहानपणीचा फोटो दे ना. जानकीचं लक्ष ओवीकडे नसतं, ती विचारत असते. आणि परत ओवी म्हणते आई तुझा लहानपणीचा फोटो दे ना. आणि जानकी म्हणते माझा लहानपणीचा फोटो. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो जानकी तो दे ना फोटो तिला, मी तोपर्यंत ते टेस्टचं बघून येतो, आलोच. आणि जानकी मान हलवते. ओवी म्हणते आई देतेस ना फोटो. आणि त्यावर जानकी म्हणते माझ्या लहानपणीचे जास्त करून फोटो नाहीच आहेत. आणि ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करते. आणि तिला आठवतं की मधुभाऊने एक फोटो दिलेला होता. जानकी विचारते कोण आहे ही मुलगी. आणि त्यावर मधुभाऊ म्हणतात ही तू आहेस लहानपणीची. आणि जानकी म्हणते थांब एक फोटो आहे. आणि ती कपाट उघडते. जानकी कपाटातून फोटो काढते आणि ओवीला देते, म्हणते हा घे. आणि ओवी फोटो पाहते आणि म्हणते वाव किती क्यूट आहे, पण हा फोटो फाटला कसा. आणि फोटोमध्ये तू आहेस का, वाव आई किती क्यूट दिसतेस ना. आणि ही बाई कोण आहे. जानकी म्हणते माझी आई. आणि ओवी म्हणते पण तुझ्या आईचा चेहरा का नाही दिसत आहे इथे. जानकी म्हणते अगं ते फाटलेल्या फोटोमधला चेहरा आहे ना तो दुसऱ्या भागात आहे. आणि ओवी म्हणते मग तो चेहरा कुठे आहे, तो फोटो कुठे आहे. आणि जानकी म्हणते अगं किती प्रश्न विचारतेस. जानकी म्हणते मलाही माहिती नाही, कारण मला मधुभाऊने एवढाच फोटो दिलाय. आणि ओवीला विचारते तुला लागणार आहे ना. जानकी म्हणते तुला लागणार आहे ना, तू घेणार आहेस ना. तर ओवी म्हणते हो, पण जपून ठेवायचा. जानकी म्हणते जपून ठेव, फाडू बिडू नकोस. आणि ओवी म्हणते हो. आणि तेवढ्यामध्येच आई अंबाबाईचा उदो उदो असा आवाज येतो. आणि जानकी म्हणते जोतकीन. ओवीला म्हणते जपून ठेव, मी आलेच हा. आणि तू अभ्यासाला बस. ओवी हो म्हणते. आणि जानकी रूममधून बाहेर जाते. जोतकीन दारात असते, तिचा उदो उदो चालू असतो, अंबाबाईचा उदो उदो. जानकी जोतकिनीला बघते आणि म्हणते आई तुम्ही. जानकी देवीला नमस्कार वगैरे करते. जानकी विचारते हे काय तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी. आणि जोतकीन म्हणते सकाळ संध्याकाळ तुझ्या माझ्यासाठी. जोतकीन म्हणते देवी काळ आहे, जे तिच्या मर्जीला येतं तेच तुझ्या आणि माझ्या आयुष्यात घडत असतं. जानकी म्हणते खरंय, चुकलं माझं, माझ्या या घराचे दरवाजे सदैव तुमच्यासाठी उघडे आहेत, या ना आत या. जोतकीन म्हणते म्हणूनच मी तुझ्याकडे आली आहे, देवी आईला तुझ्याकडून पूजा करून घ्यायची आहे, आणि तीही अगदी व्यवस्थित. जानकी म्हणते हो ते माझं भाग्यच आहे, या ना आत या. आणि ती जोतकीन भंडारा उधळते आणि परत म्हणते देवी आईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो. सुमित्रा आई पण येते. जोतकिनीला हळदी कुंकू लावते, देवीला हळदी कुंकू लावते, पाया पडते आणि जानकीला पण हळदी कुंकू लावते. जोतकीन परत देवी आईचा उदो उदो करते आणि तिकडून ओवी येते आणि ओवी पण म्हणते अंबाबाईचा उदो उदो. जानकी ओवीला म्हणते ओवी बाळा नमस्कार कर. आणि ओवी नमस्कार करते. जोतकीन ओवीला म्हणते सुखी राहा बाळा. आणि ओवी जानकीला म्हणते आई मी आता कोलाज करायला बसते हा. जानकी ओवीला म्हणते अगं ओवी बाळा आम्ही इथं पूजा करणार आहोत, तू बाहेर बसतेस का. आणि ओवी म्हणते ठीक आहे मी बाहेर बसते. सुमित्रा आई जोतकिनीला म्हणते तुम्ही इथे. आणि त्यावरती जोतकीन म्हणते आईची पावलं तुझ्या उंबरठ्यावर पडली आणि तुझी सकाळ सोन्याची झाली. आईला तुझ्याकडनं तुझ्या सुनेकडनं सेवा करून घ्यायची आहे.
सुमित्रा आई तिथून जात असतात. तो जानकी म्हणते, मी सगळी तयारी करते, पूजेला मात्र तुम्ही पण बसायचंय हा आई. आणि पूजेला बसायला नाही म्हणायचं नसतं. आणि जानकी ज्योत्किनीला म्हणते, हो ना. त्यावर ज्योत्किनी म्हणते, हो. आणि जानकी म्हणते, मी आलेच असं म्हणते आणि ती किचनकडे जाते. ओवी बाल्कनीत बसलेली असते आणि ते दोघं जण हळूच तिथे येतात. आणि सारंग म्हणतो, अहो बघा तिथं ओवी बसलेली आहे. आणि ऐश्वर्या त्याला हेअर बेल्ट देते. आणि सारंग म्हणतो, नको नको, मला नको, मला कशाला. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अहो हे तुम्हाला नाहीये, तुम्हाला ओवीला द्यायचंय. ऐश्वर्या म्हणते, हा हेअर बँड ओवीला द्या आणि तिचा जुना काढून घ्या. आणि त्यावर सारंग म्हणतो, शी, तो काय करायचा आहे आपल्याला. ऐश्वर्या म्हणते, आपल्याला DNA टेस्टसाठी केस लागणार आहेत ना, जुना हेअर बँड किंवा असे रबर, त्याच्यामध्ये ते केस अडकलेले असतात. आणि सारंग म्हणतो, हां हां. त्या हेअर बँडला अडकलेले केस काढायचे आणि DNA टेस्टला पाठवायचे, आलं का लक्षात. आणि सारंग म्हणतो, हां हां, आलं लक्षात. सारंग म्हणतो, काय आयडिया असतात ना ऐश्वर्या तुमच्या, मी पण तुमच्याबरोबर राहून राहून ना हुशार व्हायला लागलो. ऐश्वर्या म्हणते, चला आता. आणि सारंग तो हेअर बँड तिच्या हातात देतो आणि म्हणतो, तुम्हीच द्या, तुम्ही दिलं म्हणजे तिला बरं वाटेल. सारंग म्हणतो, काय करते आमची परी राणी. आणि ओवी म्हणते, ते ना मी आईबाबांच्या फोटांचा कॉलाज बनवते. ऐश्वर्या म्हणते, छान, बघू बघू. आणि ओवी म्हणते, हे आत्ताचे बाबा आणि हे लहानपणचे बाबा, आणि ही आत्ताची आई आणि ही लहानपणची आई. आणि सारंग फोटो उचलून पाहतो आणि म्हणतो, सारंग म्हणतो, लहानपणी वहिनी अशी दिसायची. आणि ओवी म्हणते, हां. आणि तो ऐश्वर्याकडे फोटो देतो आणि ऐश्वर्या म्हणते, ही तुझी आई आहे. ऐश्वर्या परत म्हणते, आणि हा हात कोणाचा आहे ग. आणि ओवी म्हणते, हा हात तिच्या आईचा आहे आणि त्यांचा चेहरा दुसऱ्या पार्टमध्ये आहे फोटोच्या. ओवी पुढं म्हणते, मधुबाबांनी दिलाय हा फोटो. आणि ऐश्वर्या फोटो आलटून पलटून पाहत असते. आणि इकडे हॉलमध्ये देवी आईचा उदो उदो जल्लोष चालू असतो आणि जानकी पूजेला बसलेली असते. ऐश्वर्या ओवीला म्हणते, छान आहे, घे. आणि त्यावर सारंग म्हणतो, ओवीसाठी की नाही, ऐश्वर्या काकूने काहीतरी गिफ्ट आणलंय. ओवी म्हणते, पण माझा तर बड्डे नाही आहे. सारंग म्हणतो, अगं येडे, गिफ्ट काही बड्डेलाच देतात का, खूप प्रेमानं आणलंय. ऐश्वर्या तो हेअर बँड काढते आणि म्हणते, टाडॅन, तुझ्यासाठी बघ नवीन हेअर बँड आणलाय. तो आता जुना झालाय आणि हा बघ ना किती कलरफुल आहे आणि तुझ्या डोक्याचा एकदम ब्लॅक आहे. ह्याच्यावरती किती छान छान कलर आहेत, छान छान फुलं आहेत, पिंक कलर आहे, घे. आणि ओवी म्हणते, नको मला. सारंग म्हणतो, असं काय करतेस ओवी, इतक्या प्रेमानं आणलाय काकूने, घे ना. आणि तो तुझा हेअर बँड काढत असतो आणि ती ओवी दाबून धरते आणि म्हणते, नाही, नकोय मला, हा आहे ना माझ्या आईने आणलाय. ओवी पुढं म्हणते, नकोय मला तुमचा नवीन हेअर बँड. जानकी डोळे लावून घेते, पूजा चालू असते. जानकी डोळे लावून घेते आणि घंटानाद सुरू असतो. त्या घंटानादामध्ये तिला आठवतं आईने तिच्या कानाखाली मारलेली. आणि म्हणते, सगळं तू केलेस आणि ढकलतेस ऐश्वर्यावर. आणि परत म्हणते, ते DNA रिपोर्ट येईपर्यंत तू मला आई म्हणायचं नाही. जानकी हात जोडते आणि देवी आईला म्हणते, देवी आई, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा सगळे लेकरं तुझ्या दारावर येतात, तुला हात जोडतात. मी तुला आज चरणी आलीये, मार्ग दाखव आई, माझ्या घरावरचं संकट दूर कर. ज्योत्किन म्हणते, दिशा ही लेकरं आपण, कोणाला कळलाय नशिबाचा संवाद. जो तुला संकट वाटतंय तोच असेल देवीचा आशीर्वाद. जानकी विचारते, काय म्हणायचंय तुम्हाला. आणि त्यावर ज्योत्किन म्हणते, तुझा हरवलेला भूतकाळ मुखवटा लावून समोर येईल, तुला काहीतरी देऊन जाईल, तुझं काहीतरी घेऊन जाईल. देवी आईला मनापासनं हाक मार पुरी, तीच तुझ्या प्रश्नांची उत्तरं देईल. ऐश्वर्या म्हणते, अगं ओवी, हेअर बँडच नाही, हेअर बँड सोबत अजून एक गंमत आणली मी तुझ्यासाठी. ऐश्वर्या म्हणते, तिकडं बघ. आणि म्हणते, आबरा गाडाबरा, गिली गिली छू. आणि सारंग खिशातून चॉकलेट काढतो आणि ऐश्वर्याकडे देतो. ऐश्वर्या म्हणते, हे बघ, तुला आवडतं ना, तुझ्या आवडीचं. आणि ओवी म्हणते, नको मला. ओवी म्हणते, छे, मी तर गम आणायचंच विसरले. आणि असं म्हणते आणि मध्ये जाते. ऐश्वर्या म्हणते, काय बावळट आहे ही मुलगी. सारंग म्हणतो, बावळट नाही, ते काय ना तिच्या आईसारखी जरा ती चिडचिडी झाली आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हे बघा सारंग, काही जरी झालं ना, आपल्याला हिच्यासमोर झुकून चालणार नाही, आपल्याला ओवीचे केस सॅम्पल म्हणून लागणारच आहेत. आणि सारंग म्हणतो, हो बरोबर आहे, पण काहीही करून चालणार नाही ना, तिला आपण जबरदस्ती केली ना, मग ती आरडाओरडा करेल, सगळे जमतील आणि मग गोंधळ होईल सगळा. जरा डोकं वापरायला लागेल. आणि परत विचारतो, काय करायचं ऐश्वर्या. ऐश्वर्या डोक्यावर हात देऊन म्हणते, सारंग परत विचारतो, काय करायचं सांगा ना. आणि त्यावर ऐश्वर्या चिडते आणि म्हणते, काय करायचं म्हणजे थांबा ना, मी पण विचारच करते ना, मी काही कॉम्प्युटर नाहीये पटकन काहीतरी सुचायला. ऐश्वर्या म्हणते, मला पण काय करावं ते काही कळत नाहीये. जानकी देवीची आरती करत असते आणि तिला आठवतं ज्योत्किन म्हणलेलं, देवीला मनापासून हाक मार पुरी, तीच तुझी मदत करेल.
आरती चालूच असते आणि कमालीचा वारा सुटतो, सुसाट वारा असतो आणि जे काही ओवी घेऊन बसलेली असते ते सगळं उडून जातं. तो फोटो उडून घरामध्ये येतो, म्हणजे हॉलमध्ये येतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तो फोटो उडत उडत लताजवळ जातो आणि ज्योतकीन म्हणते, या घरावर देवी आईची कृपा आहे. घरातील इडापिडा टळेल. जे नाही टळणार त्यातून मार्ग काढायला देवी आई बळ देईल. तो फोटो लता उचलून घेते आणि तिच्याजवळचा फोटो आणि तो उडत आलेला फोटो दोन्ही जोडून पाहते. लता तो फोटो उचलून घेते आणि म्हणते, ही मुलगी तर माझी आहे, म्हणजे माझी मुलगी या घरात आहे. आणि ऐश्वर्या हे सगळं लपून पाहते आणि म्हणते, ही बाई जानकीची आई आहे. मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या भागात.